आणि आता इतर घडामोडी आपण बघूयात। परळीमध्ये निवडणुकीच्या प्रचारादरम्यान धनंजय मुंडेंना वाल्मिक कराडची आठवण झाली। वाल्मिक कराड संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये प्रमुख आरोपी असून सध्या जेलमध्ये आहे। माझा सहकारी आज आपल्यात नाही याची जाणीव असल्याचं ते भाषणात म्हणाले। तसंच न्यायालय काय खरं काय खोटं हे तपासून पाहिलंच असं धनंजय मुंडे म्हणाले। 9-10 महिने झाले कार्यालय चालू आहे, काम चालू आहे। हे सगळं बोलत असताना आपल्यासोबत आपला एक व्यक्ती नाही याची जाणीव पण होते। माझ्यासारख्या एक कार्यकर्ता म्हणून सहकार्याला सहकार्य समजतो म्हणून मला सुद्धा याची कुठेतरी आजच्या कार्यक्रमात जाणीव करून द्यावी लागते। काय चुकलं काय नाही ते बघेल न्यायालय, ती जाणीव नक्कीच। घेऊयात आमच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे आपल्यासोबत आहेत। सुषमाताई, वाल्मिक कराड सारखा व्यक्ती एखाद्या गुन्ह्यामध्ये जेलमध्ये शिक्षा भोगतोय, मात्र धनंजय मुंडेंना परळीतल्या कार्यक्रमात स्टेजवरती बोलताना भाषण करताना त्याची आठवण मात्र आली। हे बघा, ते काय असतं माहितीये का की सगळ्यांच्या दृष्टिकोनातून जरी गुन्हेगार असेल तरी त्यांच्यासाठी तो मित्र आहे, त्यांच्यासाठीचा तो साथीदार आहे। त्यामुळे कर्णाला माहित आहे की दुर्योधन वाईट आहे, तरी सुद्धा दुर्योधनाची आपण बाजू घेतली पाहिजे, दुर्योधनाला साथ दिली पाहिजे, कारण ती मैत्री आहे म्हणून तो कर्ण निभावत राहतो। आता लगेचच याच्यात कर्ण आणि दुर्योधन जोडायचं काही कारण नाही, परंतु धनंजय मुंडे यांच्या सोबत गेली अनेक वर्ष सावलीसारखे वाल्मिक कराड वावरलेला माणूस आहे। धनंजय मुंडेंच्या वाढदिवसाचा कार्यक्रम असो किंवा अजितदादांच्या सभा असो किंवा परळीतला छोट्यातला छोटा कार्यक्रम आणि मोठ्यातली मोठी सभा असेल तर त्याचं संपूर्ण नियोजन जे आहे ते वाल्मिक कराडकडेच असायचं। हे अगदी बरोबर आहे की धनंजय मुंडे यांचं पानही हलत नव्हतं, एकेकाळी ते पंकजा मुंडेंचंही पानही हलत नव्हतं। त्यामुळे अशा माणसाची नेमक्या इलेक्शनच्या काळात आठवण येणं स्वाभाविक आहे। किंबहुना याचा असाही अर्थ असू शकतो की अगदीच म्हणजे सगळा गाव विरोधात गेला असंही होत नाही, काही मतं वाल्मिक कराडांना मानणारी सुद्धा असतात। त्यावेळेला अशा लोकांना सुद्धा संबोधन करणं गरजेचं असतं। अशा काही अनुषंगाने ते बोलले असतील तर असू शकतं। बरं, मात्र ज्या प्रकारे देशमुख कुटुंब झगडतंय लढतंय या वाल्मिक कराडच्या विरोधात फाशीची शिक्षा व्हावी, म्हणजे आणखी काही कठोरात कठोर शिक्षा व्हावी या संदर्भात मागणी केली जाते, ज्यासाठी तिथेच दुसरे आपले लोकप्रतिनिधी सरकारमध्ये असलेले नेते म्हणतायत वाल्मिक कराड जो शिक्षा भोगतो त्याची आठवण काय वाटत असेल त्या देशमुख कुटुंबाला? नाही, हे बघा, एक बाजू ज्यांच्यासाठी अयोग्य वाटत आहे ती दुसऱ्यासाठी योग्य वाटत आहे। निश्चितपणे संतोष देशमुख यांची हत्या ज्या पद्धतीने झाली किंवा त्यांच्या कुटुंबियांनी जो एक संघर्ष केलेला आहे किंवा त्यांच्यासाठी म्हणून ज्या सगळ्या लोकांच्या सद्भावना आहेत, अगदी त्या माझ्या सहित, की आरोपींना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे, पण हे झालं आपलं मत। परंतु जेव्हा आपण त्यांच्या बाजूने विचार करतो तेव्हा ते त्यांची भूमिका मांडताहेत। आता त्यांनी काय भूमिका मांडावी हे अगदीच अनकंट्रोल्ड सिच्युएशन आहे, त्यावर आपण काय मांडणार आहोत? बरं, मात्र ताई, एक लोकप्रतिनिधी म्हणून स्टेजवरती किंवा लोकांसमोर भाषण करत असताना एखाद्या आरोपीचं नाव आपल्या भाषणामध्ये घेणं हे कितपत तुम्हाला काय वाटतं त्याबद्दल? हा, मी म्हणूनच म्हटलं की अख्खा गाव जेव्हा इलेक्शन चालू आहेत अशा वेळेला सगळीच माणसं ही वाल्मिक कराडांच्या विरोधातली आहेत असंही कदाचित नसेल। कदाचित धनंजय मुंडे यांना वाटत असेल की काही मतं ही वाल्मिक कराडांना मानणारी आहेत, ती मतं जर आपल्या पारड्यात पाडून घ्यायची असतील तर वाल्मिक कराडांची आठवण काढणं आणि त्यानुसार एक इमोशनल अपील करणं आपल्याला गरजेचं आहे, म्हणून त्यांनी ते अपील केलेलं असू शकतं। ते म्हणतात ना, एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह अँड वॉर अँड पॉलिटिक्स, मोहब्बत और जंग में हर चीज जायज है। बस त्या अनुषंगाने म्हणजे राजकीय शुचित्व नावाची गोष्ट आता महाराष्ट्रात काही राहिलेली आहे का? देवेंद्रजींनी शुचिता नावाची काही गोष्ट शिल्लक ठेवलेली आहे का? देवेंद्रजींच्या ही अवतीभोवती कित्येक गुन्हेगार वावरताना दिसतात। देवेंद्रजींनी अशा कित्येक गुन्हेगारांना आता सुरक्षा देऊन ठेवलेली आहे आणि कित्येक असे गुन्हेगार आहेत ज्यांना स्वतःहून देवेंद्रजींनी क्लीन चिटही दिलेली आहे किंवा त्याच लोकांचा प्रवेशही करून घेतलेला आहे। आम्ही ड्रग्जसाठी इथे दिवस रात्र भांडतोय, पण ड्रग्ज मधल्या आरोपीला प्रवेश देणारे देवेंद्रजीच आहेत।
जी